कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा आज आयोजित करण्यात आली। आजच्या सभेच्या सुरुवातीलाच सर्व विभागातील स्क्रॅप काढून त्याचा लिलाव करण्यात यावा, तसंच किमान वेतन लागू करण्यात यावं अशी मागणी विशाल शिराळे आणि आदिल फरास यांनी केली। यानंतर विविध प्रलंबित नागरी प्रश्नांवर सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारण्यास सुरुवात केली। बिद्री सबस्टेशन ते काळंबावाडी दरम्यान भूमिगत वीज केबल टाकण्यासाठी 19,39,00,000 रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे निधीसाठी पाठवायला स्थायी समितीने मंजुरी दिली। या निर्णयामुळे भविष्यातील वीज पुरवठा अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली। दुधाळीमधील धुण्याच्या चावीचं पाणी सुरू करण्याबाबत सदस्य इंद्रजित बोंद्रे यांनी प्रश्न उपस्थित केला। यावर प्रशासनानं राजघाट परिसरात जुन्या पद्धतीचा व्हॉल्व्ह असल्याचं सांगितलं। तो सुरू करण्यासाठी तांत्रिक कर्मचारी आवश्यक असून व्हॉल्व्ह खराब झाल्यास मोठी अडचण निर्माण होऊ शकते, त्यामुळे कामाला थोडा विलंब होत असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं। शहरातील हातगाड्यांवर कचरा कर आकारणीबाबत सदस्य अमर समर्थ यांनी विचारणा केली। प्रत्येक हातगाडीला दरमहा 400 रुपये आकारणीसाठी आरोग्य निरीक्षकांना सूचना देण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं। तसंच पुढील बैठकीत वसुलीचा तपशील सादर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली। पंचगंगा हॉस्पिटलच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तातडीनं सादर करावा आणि 1.5 वर्षांपासून बंद असलेलं सोनोग्राफी मशीन सुरू करावं अशी मागणी सदस्य प्रतापसिंह जाधव यांनी केली। यावर प्रशासनानं डॉक्टरांच्या कमतरतेमुळे अडचणी येत असल्याचं सांगितलं। मानधन तत्वावर डॉक्टर नेमून पुढील वर्षी प्रसूतीचं प्रमाण वाढवल्यानंतरच प्रस्ताव सादर करण्यात येईल। शिवाय सोनोग्राफी मशीनसाठी पुन्हा जाहिरात काढण्यात येणार असल्याचं सांगितलं। पावसाळा तोंडावर आला असतानाही पॅचवर्कची कामं संथ गतीने सुरू असल्याचा मुद्दा सदस्य अमर समर्थ यांनी उपस्थित केला। पाणी साठणाऱ्या भागांमध्ये प्राधान्यानं काम करण्याची मागणी त्यांनी केली। यावर प्रत्येक विभागीय कार्यालयात 3 दिवस पॅचवर्क सुरू असून आवश्यक विभागांमध्ये प्राधान्यानं काम करण्यात येणार असल्याचं प्रशासनानं सांगितलं। नालेसफाईच्या अपूर्ण कामांवरून सभेत जोरदार चर्चा झाली। दुधाळी इथल्या 2 वर्षांपासूनचा गाळ अद्याप न उचलल्याचा मुद्दा प्रतापसिंह जाधव यांनी मांडला। तर रुईकर कॉलनी आणि मुक्तसैनिक वसाहतीतील नालेसफाई अपूर्ण असल्याचं अर्चना पागर यांनी सांगितलं। आरोग्य निरीक्षक फोन उचलत नसल्याची तक्रार अनुराधा खेडकर यांनी केली। यावर पावसाळ्यापूर्वी सर्व नालेसफाईचा सोमवारी आढावा घेण्याचे निर्देश विशाल शिराळे यांनी दिले। तर प्रशासनानं दुधाळीतील गाळ उठाव सोमवारी करण्यात येणार असल्याचं सांगितलं। ठेकेदाराकडून रस्ते आणि ड्रेनेज चेंबर व्यवस्थित न बसवल्यानं अपघाताचा धोका निर्माण होत असल्याचा मुद्दा सदस्य आदिल फरास यांनी उपस्थित केला। यावर 4ही विभागीय कार्यालयांकडून तपासणी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं। शहरात कोणत्याही कंपनीला खुदाई करण्यासाठी स्थायी समितीची पूर्वपरवानगी बंधनकारक करण्याचा निर्णयही सभेत घेण्यात आला। रोडोमीटर कमी दाखवून फसवणूक होत असल्याचा आरोप सदस्यांनी केला। यावर स्थायी समितीच्या परवानगीशिवाय कोणतीही खुदाई होऊ नये असे निर्देश विशाल शिराळे यांनी दिले।